नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया की गहू ओलताचं व्यवस्थापन बघूया की शेवटपर्यंत स्प्रिंकलरचं पाणी द्यायचं की नाही द्यायचं. बघा, आत्ताच लाईन गेलेली आहे. ते 4 घंट्याची शिफ्ट झालेली आहे शेतकरी मित्रांनो. 4-4 तासाचं पाणी आहे. आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की शेवटपर्यंत जर स्प्रिंकलरनं पाणी दिलं गहू पडतो आणि लय येले होते. तर अशी काही कमेंट येत आहे शेतकऱ्यांच्या, तर बघूया. तर आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्र, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. आणि आज मी लाईव्ह आलो होतो. आपण दररोज सकाळला लाईव्ह येत असतो 8:30ला. तर तुम्ही पण येत जा शेतकरी मित्रांनो. तर बघूया. बघा, तर सर्वप्रथम बघूया आपण पेरणी. बघा, आपण डोंगरी पद्धतीने पेरणी केली आहे. डोंगरी म्हणजे पूर्व पश्चिम आपलं ओलित आहे आणि उत्तर दक्षिण ओले पेरणी आहे आपली डोंगरे. तर बघा, ओलीत जे आहे की नाही शेतकरी मित्रांनो, गव्हाचं ओलीत. आता प्रत्येक शेतकरी मित्र कमेंट करत आहे की बा शेवटपर्यंत आपण स्प्रिंकलरनं पाणी दिलं, जेव्हा गहू भरतो गव्हामध्ये वजन येते शेतकरी मित्रांनो. आपला जेव्हा गहू उंभ्यावर येतो तेव्हा त्याला वजन येते. 40, 45, 50 पर्यंत असे घरं राहतं उंबयामध्ये. आणि आपण जर स्प्रिंकलरचं पाणी दिलं, त्याच्या स्प्रिंकलरच्या पाण्याचंही वजन येते आणि गहू पडतो. ही खरी गोष्ट आहे, खरी आहे. आणि आपल्याला जर शेवटपर्यंत स्प्रिंकलरचं पाणी द्यायचं असेल तर एकच काम करा शेतकरी मित्रांनो, आपली जमीन नाही का ओलू नाही द्यायची जास्त, आणि वातावरण पाहून ओलीत करायचं स्प्रिंकलरनी. आता आपलं समजा गहू आता भरण अवस्थेत आहे, एक पाणी पाहिजे, आणि आपल्याला असं वाटत आहे की गव्हाला जर पाणी दिलं गहू पडणार. गहू पडत नाही. सकाळी सकाळी ओलीत करा, कारण की शेवट 2 ते 3 तासाचंच पाणी पाहिजे स्प्रिंकलरचं, जास्त पाहिजे नाही. आणि पोटरीवर असताना भरपूर पाणी द्या. 2 पाणी हे पोटरीवर असताना भरपूर पाणी गेलेच पाहिजे. पोटरीवर असताना जर पाणी गव्हाला कमी पाणी झाले तर तो फुटवे करत नाही, आणि त्याची जो गर्भात जो उंबई आहे त्याची वाढ होत नाही शेतकरी मित्रांनो, घराची वाढ होत नाही. तर या कालावधीमध्येच गव्हाला पाणी कमी पडले तर गहूचं उत्पादन कमी होऊ शकते शेतकरी मित्रांनो आपल्याला. तर साहजिकच आहे, गहू स्प्रिंकलरने पडतो. पण का पडतो? आपण नाही काय, जमीन जास्त प्रमाणात उलते म्हणून गहू पडतो. आणि जमीन जर उरली असली ना, आपलं जर पाणी गेलं तुषार सिंचनचं, जमीन उरल्याच्या कारणानं एक साईड झोकतो तो. जमीन उलूच नाही द्यायची, ओल्याला ओलच ठेवायचं. शेवट तळण द्यायची. मग शेवट तळणीवर सोडला का गहू ऑटोमॅटिक भरून येतो, आणि वयानी लवकर येते जमिनीमध्ये, आणि सोंगणीलाही त्रास होत नाही, हार्वेस्टरही फसत नाही शेतामध्ये. अशा पद्धतीने जर तुम्ही ओलीत केलं, नक्कीच गहू पडणार नाही. हां, एक गोष्ट लक्षात ठेवायची, वातावरणामध्ये जर शेवट नाही का, वातावरण तापायला लागते आणि हवा गरम होते आणि हवा हलकी होते, हवेमध्ये वजन नाही राहत. आता कशी थंडी हवा आहे, हवा थंडी असल्याच्या कारणाने हवेमध्ये वजन आहे शेतकरी मित्रांनो. जसजसं ऊन तापत राहते, टेम्परेचरमध्ये वाढ होत राहते, तसतसं हवा इकडे तिकडे सुटत राहते. हवा हलकी असल्याच्या कारणानं हवा जास्त सुटते. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल, Y2 सुटतात. Y2 सुटायला सुरुवात होते. तर त्या कारणाने आपलं पाणी चालू राहते आणि गहू पण पडतो. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही ओलीत करा स्प्रिंकलरद्वारे. 3 ते 4 पाणी तुम्ही स्प्रिंकलरचं देऊ शकता. आणि एक शेवटचं पाणी जेव्हा गहू भरडतो तेव्हा एक शेवटचं पाणी देऊन द्यायचं, पट पाणी. ते शेवटचं पाणी एकदा पट पाणी दिलं तुम्ही शेवटचं, की ऑटोमॅटिक गहू भरून येतो आणि उत्पादनही चांगल्या रीती होते शेतकरी मित्रांनो. आणि किती तास शिप द्यायची, किती पाईपावर लावायची, किती पाईपावर अंतर नवजल लावलेलं आहे मी. हे बघा, आता हे शिप आताच चालू होती. आता 4 वाजलेले आहे आणि हे शिप बंद झाली. हे 4 घंट्याची शिप झालेली आहे. आता माझं जे अंतर आहे, हे नवजल, आता हे नवजल तुम्हाला दिसत आहे बघा, हे नवजल आणि हे नवजल 2 पाईपावर लावलेलं आहे. असं प्रत्येक नवजल 2-2 पाईपावर फिट केलेले आहे. 12 नवजल लागलेले आहे. 12 नवजलची शिप 4 घंट्याची शिप आहे. आणि अंतर जे आहे, आता समोर जे उचलून आणि मी शिप, हे अंतर जे आहे 2.5 पाईपाचं, म्हणजे 50 फुटावर दुसरी शिप लागेल. याच्या समोर जे तो एक दांड दिसत आहे आणि हे एक दांड 50 फुटावर आहे शेतकरी मित्रांनो. असं ओलीत चालू आहे.
आणि शेवटचं जे पाणी देऊ आपण पट पाणी, तर दांडाई फाडलेली आहे, सरळ पाणी येते आणि वाफही पण सरळच आहे शेतकरी मित्रांनो. आणि पाणी पण भरपूर भेटते. शेवट पोटरीवर असतानाही तुम्ही पट पाणी देऊ शकता. पोटरीवर असताना जर तुम्ही पट पाणी दिले फारच छान, चांगली म्हणजे चांगला गहू पिकू शकतो. पोटरीवर पाणी खूप पाहिजे, जास्त पाणी पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे आहे, पोटरीवर गहू असताना वातावरण थंड असणं फार गरजेचं आहे. थंडी पाहिजे, तेव्हाच पोटरी फुगते. जर थंडी नसली तर गव्हाची वाढही होत नाही शेतकरी मित्रांनो. आता बघा, इथे मी शीप उचलून ठेवलेली आहे, हे बघा. आता हे नोझल तुम्हाला एका पाईपावर दिसत असेल, कारण की इथून दुसरी शीप लागते आपली. इथून एका पाईपावर जो एक नोझल आहे, म्हणजे दोन्ही नोझल बरोबर 2 पाईपावर लागलेली आहे शेतकरी मित्रांनो. आता हे जी शीप बंद झालेली आहे, हे शीप पुन्हा इथं येईल. इथून एक पाईप लागेल, इथे बेंड लागेल, इथून कनेक्शन दुसऱ्या शिपीचं आहे. म्हणजे 2-2 पाईपाचं अंतर पूर्ण शेतामध्ये आहे. आता हे बघा, इथून 2 पाईपावर चालू आहे, हे बघा. इथून 2 पाईपावर आहे, एक नोझल, आणि ते दुसरं नोझल 2 पाईपावर. बघा, ह्या दांडामध्ये शीप लावली आहे. दांडा आपण शीप लावण्यासाठीच फाडलेली आहे, कारण की वरमावर शीप लावता येत नाही बरोबर. जर शीप बरोबर नाही लागली आणि कडी जर निसटली तर आपली शीप वाया जाऊ शकते आणि पाणी अस्तव्यस्त होऊ शकते शेतामध्ये. पूर्ण फुटफाट होऊ शकते दांड आपले, कारण की एक भागच पाणी जाईल पूर्ण शेतात. असं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो गव्हाचं. आणि तुमच्या जमिनीनुसार गव्हाला पाणी द्या, कारण की मुरमाटी जमीन असेल तर पाणी जास्त मागते. म्हणजे दर 10 दिवसांनी 12 दिवसांनी आपला फेर गेलाच पाहिजे. जसं आता माझा 7 शिपा बसतात, वरतं 7 शिपा आणि खालतं 7 शिपा 7 दिवसात पूर्ण ओलीत होते. पूर्ण 7 दिवसात ओलीत होते. आणि 7 दिवस झाल्या गव्हाचं ओलीत झाल्यानंतर तिथून 3 दिवसांनी 10व्या दिवशी पुन्हा आपली शीप लागणार शेतकरी मित्रांनो. पुन्हा गहू निघाल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी आपला गहू निघतो, कारण की गहू वरच आहे, गहू जास्त काही खोल आहे नाही. 4थ्या, 5व्या, 6व्या दिवशी पूर्ण आपला जसजशा शिपा गेल्या तसतसा आपल्याला गहू निघतो. शेवटचा गहू आता शनिवारी शीप जाणार आपली शेवटची, तर शनिवारी दिसणार. 8व्या दिवशी चांगला ताशी लागतो गहू. आणि इथून पुन्हा पाणी चालू होणार, पुन्हा बरोबर फेर जातो आपला, फेर फेर असे चालूच राहणार आहे. असं व्यवस्थापन आहे आपलं गव्हाचं. आणि पेरणीपासून 21-22 दिवसाचा गहू झाला, 25 दिवसाचा काही वलताला जर फेर लेट गेला, जर लाईन नसली 2 दिवस, 1 दिवस लाईन उशिरा नसली, काही फॉल्ट असला, वलताला उशीर होऊ शकतो, तर फवारणीलाही उशीर होऊ शकते, नाही का. तर आपण त्याच कालावधीमध्ये आपण 21-22 दिवसाच्या अंतरात पेरणीपासून तणनाशकाची फवारणी करत आहे. आपण तणनाशकाची फवारणी करत आहे 240 यावेळेस, ऑल ग्रीप नाही. तर 240 बेस्ट आहे, गांजर गवत राहणार नाही. मागील वर्षी गांजर गवत राहिलं होतं आपल्या गावामध्ये. असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी गव्हाचं. आणि आपण गहू पेरलेला आहे एकरी 55 किलो आणि खत दिलं आहे 12-32 एकरी 1.5 बॅग. तुम्ही कोणता गहू पेरला यावर्षी नक्की कमेंट करा. आणि हे माहिती कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा, कारण की तुमच्या प्रतिक्रिया खूप अमूल्य आहे माझ्यासाठी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या सकाळला 8:30 वाजता, लाईव्ह भेटूया आपण. धन्यवाद.